पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। 20,000 रुपये पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आताच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली आहे। यादी आता आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स लिस्ट 2025 ची आज या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी बातम्या सुटल्या होत्या, पीक विमा आता येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांना काय पीक विमा मिळाला नव्हता। त्याचमुळे आज या ठिकाणी एक पत्रकार परिषद भरली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये निर्णय अखेर जाहीर झालेला आहे। आज अखेर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं स्पष्टपणे शासनाने सांगितलेलं आहे। चला तर पाहून घेऊया कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी आज खुशखबरच आलेली आहे। सोन्याचाच दिवस आज उगलेला आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर आता शेतकरी राहिलेल्या पीक विम्याची वाट पाहत आहे। 25% अग्रिम जो काय होता तो शेतकऱ्याला आपल्या मनानुसार मिळालाच नाही, परंतु सरकार असं म्हणत आहे 25% अग्रिमचं वाटप झालेलं आहे। तर मग या ठिकाणी 25% अग्रिममध्ये बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले होते, परंतु सरकार आता असं म्हणत आहे जो काय राहिलेला निधी आहे, राहिलेली रक्कम आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारे आता घोटाळा होणार नाही। पीक विम्याचा दुसरा टप्पा सरसकट या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता जो काय पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आता जाहीर केलेला आहे। यामुळे या निर्णयाअंतर्गत पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे अशी बातमी सरकारच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटापूर्वी आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बातमी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। चला तर पाहून घेऊया कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा होत आहे। तर बघा, 11 ऑगस्ट 2025 पासून केंद्रीय कृषी मंत्र्याच्या हस्ते बघा पीक विमा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला होता। जवळपास 10 ते 15 दिवसापासून हे काम सुरू आहे। आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधव बघा या ठिकाणी बरेच दिवस झाले, 10 ते 15 दिवसांच्या वरती टाइम निघून गेलेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा जमा झाला नव्हता। तर बघा आता या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे 16 लाख शेतकऱ्याला बघा 506 कोटी रुपयांचा लाभ आज मिळत आहे। मात्र अजून बरेच शेतकरी वंचित आहे। बघा त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे लागलेले आहे। जो आता पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। तर मग सध्या वितरित होत असलेला पीक विमा 2023 बघा शेतकरी बांधवांनो, 2023 म्हणजे की या 2-3 वर्षांचा पीक विमा आहे जो की शेतकऱ्याला मिळाला नव्हता। खरीप आणि रब्बी बघा, खरीपचा जो काय पीक विमा आहे आणि रब्बीचा जो काय पीक विमा आहे या दोन्ही हंगामांचा पीक विम्याचा समाविष्ट आज करण्यात आलेला आहे। हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला होता। विमा कंपनीकडे हा पीक विमा होता, पण तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, तो पीक विमा बऱ्याच दिवसापासून जमा झाला नव्हता, रखडला होता। आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश दिलेले आहे, म्हणजे की शेतकऱ्याला आता कसलीच या ठिकाणी काळजी करण्याची गरज पडणार नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा पोर्टल ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस 0, 0 किंवा बघा उत्पादन आधारित LWS 0 दाखवत आहे, LWS 0 जर तुमचा दाखवत असेल अशा पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये बघा हा पीक विमा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, जरी तुमचं LWS 0 दाखवत असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। सध्या मंजूर झालेला एकूण रक्कम 921 कोटी असून
पहिल्या टप्प्यामध्ये 506 कोटी रुपये वाटप झाले। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना काळजी करण्याची आता गरज पडणार नाही। दुसऱ्या टप्प्यामध्ये 445 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बघा या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यांना आता रक्कम मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, त्या ज्या शेतकऱ्याने KYC केलेली आहे बघा त्यांना हा निधी मिळाला आहे। शेतकऱ्याला अजून पण निधीची रक्कम जमा झालेली नाही, परंतु आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो KYC केली असेल तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। जो पीक विमा 2023 पासून थकीत असलेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अखेर लवकर तुम्हाला आता मिळत आहे। म्हणजे की बघा एक तो उशीर झालेला आहे आणि त्यावरून शेतकऱ्याला आज या ठिकाणी लवकर पीक विमा मिळत आहे अशी माहिती दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, कोकण जो काय विभाग आहे या कोकण विभागामधील या ठिकाणी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे काय जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे। तसेच पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया आता सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे नाशिक विभागामधील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार बघा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण प्रक्रिया आज या ठिकाणी सुरू झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये निधीचे हस्तांतर होत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग बघा या विभागामधील बघा जालना, बीड, लातूर, धाराशिव बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे। नागपूर विभागामधील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्याचे काम सुरू आहे। अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पीक विमा आज जमा होत आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे बघा त्यांनी कोणतीच चिंता करू नये, कारण बघा जर तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमाच होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर बघा सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी रुपयांचे वाटप आजसाठी फक्त आजसाठी 415 कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे। तुम्ही जर KYC केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम जमा होईल अशी माहिती शासनाने आज स्पष्टपणे सांगितलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचे काही कामे आहे ती तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागणार, नाहीतर तुम्हाला 1 पण रुपया पीक विमा मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे शेतकऱ्याला सूचना केलेल्या आहेत। आता शेतकऱ्याला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, नाहीतर 1 पण रुपया मिळणार नाही। बघा KYC करून घेतल्यानंतर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं लागल, म्हणजे की बघा तर तुम्हाला आता या ठिकाणी पीक विमा मिळेल, अन्यथा पीक विमा मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा योजना असो बघा या योजनेसाठी फार्मर आय डी कार्ड काढणे अनिवार्य केलेलं आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये असा निधी जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती आज स्वतः राज्य सरकारने दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात मोठी बंपर बातमी। धन्यवाद।